आज आपल्यासोबत आहे योगेश सोमण सर. तुम्ही हिंदी चित्रपटामध्ये पण तुम्ही भूमिका साकारल्या. दृश्यम आणि उरी लोकांना दीर्घकाळ लक्षात राहील अशा भूमिका त्या होत्या. मी नाटकामध्ये एक अभिनेता म्हणून नेहमी जास्त रमतो. तुम्हाला कुठलीही याची प्रतिक्रिया स्पष्ट शब्दात बोलायचं तर नट म्हणून तुमची लायकी ही तिथल्या तिथे कळते असं मला वाटतं. जेव्हा जाईन ना त्यावेळेला जी चौकट येईल, ज्येष्ठ नाटककार लेखक योगेश सोमण यांचे निधन असं यावं हे माझं हे आहे. क्रोनॉलॉजी लावली तर पहिल्यांदा मला लेखक म्हणून ओळखलं जावं, मग दिग्दर्शक म्हणून ओळखलं जावं, मग प्रशिक्षक म्हणून ओळखलं जावं आणि सगळ्यात शेवटी चौथा जो माझा हे आहे तो अभिनय. पुण्याचं FTI क्षेत्र असो जिथे विद्यार्थी आंदोलन करतात की हे आम्हाला नको, यावर कलाकार म्हणून तुमचं काय मत आहे? कुठल्याही राजकीय नॅरेटिव्हसाठी आपण वापरले जात नाही होत ना, विमर्शासाठी आपण वापरले जात नाही होत ना, ज्याचा आपल्याशी काही संबंधच नाहीये तरी आपण वापरले जात नाही होत. तरुणांना काय सांगाल तुम्ही? व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. मी कमालीचा व्यसनाधीन होतो ज्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो. त्या व्यसनमुक्ती केंद्रात याला दाखल करावा का काय अशी माझी कंडिशन होती. संजू सिनेमाबद्दल तुम्ही आपलं मत व्यक्त केलं होतं. त्याला झालेली शिक्षा आणि असलेली कोर्ट केस, ज्या सगळ्या फॅक्ट्स इंटरनेटवर आज अवेलेबल आहेत. पालकांनी आपल्या मुलांना या फॅक्ट्स बद्दलही सांगावं. सलमान खान बद्दल पण म्हटलं होतं उद्या दोन अशी चित्रपट येतील की बा गाड्या बेधुंद चालवा, कसंही कोणाची जीवाची पर्वा. नंतर काही दिवसानंतर त्याच्यावरती फिल्म येईल आणि ते असं होईल की मी प्रेमात बेधुंद झालो होतो आणि लोक ते ऍक्सेप्ट सुद्धा करते. हे तर ग्लोरिफाय झालं तर हे खूप चुकीचं आहे. एका अभिनेत्यासाठी किंवा यांच्यासाठी मी सांगेन तुमच्या गरजा कमी करा की जेणेकरून तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही करावं लागणार.